नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर मंडळी, आज अगदी झटपट अशी छान मेथीची भाजी मी बनवणार आहे. तर शाही पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर मेथीची भाजीचा मी अगदी नवीन पद्धतीने ही बनवली आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खायला सर्व करू शकता. त्यासाठी मी सुरुवातीला एक कांदा घेतलेला आहे, तो मी कट करून घेणार आहे व्यवस्थित. तर कांदा हा या पद्धतीने याचा मोठासाच मी कट करून घेणार आहे. आपल्याला वाटण करायचे त्यासाठी हा कांदा लागणार आहे. तर मी असं या पद्धतीने मोठा असा कट करून घेणार आहे. त्यानंतर यामध्येच मी आता एक टोमॅटो देखील कट करून घेणार आहे. कांदा माझा कट करून झालेला आहे, आता टोमॅटो मी कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने एक टोमॅटो मी घेतलेला आहे. एक कांदा एक टोमॅटो या पद्धतीने हे वाटणारा मी साहित्य घेतलेलं आहे. आता इकडे मी मेथी घेतली आहे, साधारणतः अर्धी जुडी फ्रेश मेथी घेतली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आणि आता ही अगदी बारीक अशी मी कट करून घेणार आहे. जितकी शक्य होईल तितकी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर तुम्हाला किती बनवायची मेथीची भाजी त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मी अर्धी जुडी घेतली आहे, तर साधारणतः 3 ते 4 माणसांना ही भाजी पुरेल अशी ही आहे. अर्धी जुडी मेथी मी घेतलेली आहे. तर मेथीची भाजी मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. शाही पद्धतीने कोणी जर पाहुणे आले तर तुम्ही ही मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा. अगदी वेगळी पद्धत आहे मेथीच्या भाजीची. तर ह्या पद्धतीने आता ही मी कट करून घेतलेली आहे. संपूर्ण भाजी अशी कट करून घ्यायची आहे. तर भाजी कट करून झाल्यानंतर आता मी ती एका बाजूला काढून घेणार आहे. तर साधारणतः अर्धी जुडी मी मेथीची भाजी घेतली आहे आणि आता ही एका बाउलमध्ये बाजूला मी काढून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतली होती आणि त्यानंतर मी ही कट करून घेतली होती. आता एका बाउलमध्ये ती संपूर्ण मी काढून घेतली आहे. आता ह्या बाउलमध्ये आपण बाजूला ठेवलं आहे आणि तो एक वाटण करतो आहे. त्यासाठी मी जिरे, ओवा, तीळ आणि धणे, लसूण आणि हिरवी मिरची असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता आपण यूज करणार आहोत त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी. तर 1 चमचा मी त्यामध्ये टाकला आहे, 1 चमचा शिल्लक ठेवलेला आहे. आणि आता ही मेथीच्या भाजीमध्ये त्या बाउलमध्ये आपण हे घालून घेतलं आहे. त्यामध्ये काही मसाले घालणार आहे. तर पावडर हळद मी घातली आहे, त्यानंतर लाल तिखट घातली आहे, काश्मीरी लाल मिरची घातली आहे, थोडासा गरम मसाला घातला आहे. आणि आता यामध्येच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि बाकीचं सामग्री घालून हे एकजीव करून घ्यायची आहे मेथीची भाजी. तर तुम्ही बघू शकता मीठ घातलं आहे मी चवीनुसार. मीठ घातल्यानंतर आता इथे मी हिंग घातला आहे. हिंग घातल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे थोडंसं आणि चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. ते चणा डाळीचं पीठ आणि हे घालून घेतल्यानंतर याचा छान असा गोळा मळायचा आहे. 1 चमचा रवा घातला आहे. रवा घातल्यानंतर 1च चमचा मी पाणी घातलं आहे, त्याचा गोळा मळून घेतलेला आहे. आणि आता हा संपूर्ण गोळा आपण मेथीच्या भाजीचा केलेला आहे, तो गोळा आता आपण मळून घेतलेला आहे. आता जास्त घट्टसर असा नाही मळायचा आहे, तर थोडासा हलकासा मऊसूतच ठेवायचा आहे. तर ह्या पद्धतीने आणि रवा अवश्य घाला, त्याच्यामुळे तो खुसखुशीतपणा त्याला येईल. तर त्यासाठी रवा घालायचा आहे 1 चमचा. आणि आता हे थोडंसं पीठ आपण घातलं होतं चणा डाळीचं आणि रवा घातला होता. आणि आता याचं छान असं लांबट गोल आकार करून घ्यायचा आहे. आणि हे वाफेच्या वडी चाळणीमध्ये मी या पद्धतीने असं हे करून घेतलं आहे. ट्रायंगल शेपमध्ये असं बनवून घ्यायचं आहे आणि याला वाफ देऊन घ्यायची. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता, पण मी असं ह्या पद्धतीने ट्रायंगल शेप दिलेला आहे. आणि आता ह्याला मी वाफ देऊन घेणार आहे 10 ते 15 मिनटासाठी. आणि आता आपण ह्यालाच करी बनवणार आहोत. ही अगदी शाही पद्धतीने मेथीची भाजी तुम्ही बनवू शकता. कोणी पाहुणे आले तर नक्की बनवू शकता. तर ह्याला मी वाफ देऊन घेणार आहे 15 मिनटासाठी. मेथीला पाणी सुटायच्या आत आपण लगेच वाफ द्यायला ठेवली आहे. झाकण ठेवून वाफ द्यायला ठेवणार आहोत. आणि आता इथे आपण वाटण्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी तेल गरम करून घेतले आहे आणि बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता एक तो आणि टोमॅटो आपण घालून हे परतून घेणार आहोत. एक लाल मिरची आणि तमालपत्र मी घातलं आहे, जिरे घातले आहे. हे व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत.
तर कांदा थोडासा हलकासा मऊसूत होईपर्यंत आणि टमॅटो थोडंसं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत. थोडे काजूचे तुकडे घातले आहे, काजूमुळे त्याला टेस्ट छान येते, त्यामुळे काजू अवश्य घाला. आणि आता जे काय आपण वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा मसाल्याच्या भांड्यात घालून मी वाटण करून घेणार. इकडे वाफ देऊन झाल्यानंतर 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे हे कट काढून घ्यायचे आहे. आणि आता आपण भाजी तयारी करतो आहोत. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि इथे मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की आपण जे काही मिक्सर जारमध्ये वाटण करून घेतले ते वाटण यामध्ये घालणार आहोत. खडा मसाला आपण आवडीनुसार घालवतोय, तर मी तमालपत्र आणि दालचिनी फक्त घातलेली आहे. आणि जे काही वाटण मिक्सरमध्ये करून घेतलं होतं कांदा टमॅटोचं, तर ते वाटण मी यामध्ये घालून घेणार आहे. काजू त्यामध्ये आपण घातले होते आणि हळद पावडर आता मी यामध्ये घालून काही गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची असे मसाले मी घालून घेतलेले आहे. आता यामध्येच मी कढीपत्ता देखील घातला आहे आणि हे व्यवस्थित जे वाटण आहे ते परतून घेणार आहे. तर यामध्येच आता मी थोडेसे फ्रोझन वटाणे घातले आहे. तर वटाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालेल, पण छान लागतात वटाणे म्हणून मी वटाणे घातलेले आहे. आणि मीठ घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित मी परतून घेते आहे. याचबरोबर 1 चमचा मोठा मी कस्तुरी मेथी घातली आहे. कस्तुरी मेथीमुळे ह्या भाजीला छान फ्लेवर येतो. आणि याचबरोबर 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची सुद्धा घातली आहे. आणि ह्या संपूर्ण वाटणाला तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेणार आहे. या पद्धतीने व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित परतून घेत आहे मी, मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. ह्या वाटणाला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण परतून घेत आहोत. या पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान पद्धतीने असं हे वाटण आपण परतून घेत आहोत. झाकण ठेवून हे व्यवस्थित परतून घेत आहोत. परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता तेल व्यवस्थित सुटलं आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला हे लागतं, त्याला तेल व्यवस्थित सुटलं की यामध्ये आपण बाकीची सामग्री घालणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्याला तेल सुटायला लागलं आहे. या म्हणजे हे वाटण अगदी व्यवस्थित असं हे शिजलं गेलं आहे, कच्चेपणा यामधला निघून गेला आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. तर साधारणतः 1 बाउल मी गरम पाणी घातलं आहे आणि ह्याला छान अशी उकळ येऊ द्यायची आहे. तुम्हाला कशी ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता. तर या पद्धतीने ह्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक छान मोठीशी अशी उकळ करून घ्यायची आहे. उकळ आल्यानंतर यामध्ये आपण जे काही कोथिंबीरीच्या वडीसारखं केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि त्याला उकळ करून घ्यायची. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि आता ह्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे. तर 1 चमचा फ्रेश क्रीम घालायची. क्रीम घालणं ऑप्शनल आहे, पण क्रीम घातल्यामुळं छान टेस्ट येते. आणि आता तुम्ही बघू शकता याला मोठी अशी उकळ काढल्यानंतर आपली ही भाजी तयार झाली आहे. तर मंडळी तुम्हाला ही भाजी कशी वाटली, याची रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.